कोसळलं त्या ठिकाणची आहेत। यात स्पष्ट दिसतंय की विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। शेजारीच राहतोय इथं, पण आवाज इतका खरखर विमानाचा येत होता की असा क्रॅश झाले का पडाय झाले का चालतं विमान। सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज का आवाज येतोय असा, पण अचानकच स्फोट आला सकाळी, मोठा दूर ही असा जाळ झाला मोठा। पायलटनं लँडिंगचा पहिला प्रयत्न केल्यानंतर घिरटी मारून दुसरा प्रयत्न केला, पण दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी विमान क्रॅश झालं। ठीक 8:45 रडारवरनं विमान गायब झालं। त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतराव खाली होतं, वरती नव्हतंच ती। त्यांनी उतरायचा प्रयत्न केला, पण ते दुसऱ्या फेरीला उतराय गेल्यानंतर ती असं जाग्यावरच हे झालं, तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही आणि खूप मोठा जाळ होता तिथं। आम्ही लय घाबरले आलो। एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका। विमानाला आग लागल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली, पण विमानाचा स्फोट झाल्यानंतर आग इतकी भीषण होती की कुणी मदत करू शकले नाहीत। स्थानिकांना आग विझवण्यासाठी अडचण आली। बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता। पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है। ये बहुत शोक वाली घटना है। अपघाताचं कारण विजिबिलिटी म्हणजेच दृश्यमानता असल्याचं सांगितलं गेलं। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटचा सकाळी 8:18 एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क झाला। विमानातील क्रू मेंबर्सनी हवामानाबद्दल एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती विचारली। बारामतीच्या रनवे क्रमांक 11 वरती लँडिंग करताना रनवे दिसणं बंद झाल्याचं पायलटनं सांगितलं। त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडनं विमान हवेत फिरवण्याचे निर्देश देण्यात आले। काही सेकंदांनंतर पायलटनं रनवे दिसत असल्याचं एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितलं। त्यानंतर अजित पवारांच्या विमानातील वैमानिकांनी लँडिंग सुरू केलं। मात्र 8:45 लँडिंग वेळीच अपघात झाला। प्रथमदर्शनी तरी थोडा विजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय। बारामती ATC आणि पायलटमध्ये जो काही संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतंय की सुरुवातीला विजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून 2 वेळा 3 वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं आणि मग लँड झालं। तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर असं वाटतंय मिनिस्ट्रीमधनं असेल, DGCI असेल, AIB असेल, आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत। अजित पवार ज्या विमानात होते ते VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं VTSS विमान होतं। या कंपनीच्या विमानाचा 3 वर्षातला हा दुसऱ्यांदा अपघात झालाय।